वेलकम टू बॅक आवर चॅनल लर्न मॅथ्स बाय मनीष सर. या चॅनलवरती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलं इंटिग्रेशनचे जे पण इम्पॉर्टंट जे येणार ते त्यातनंच येणार, जे कॉन्सेप्ट लागेल तो त्यातनंच लागेल, जे क्वेश्चन येणार ते त्यातनं येणार. एक सांगायचं म्हणलं तर आता ह्याच्यानंतर आपण काय होणार, इंटिग्रेशनचे प्रूफ जे 4 मार्काला येतात. 4 मार्काला आता हा जर प्रश्न आला तर ह्याच्या खाली एक प्रश्न पण येणार छोटासा, जसं हा u इंटू व्ही आहे तर u इंटू व्ही वरतीच एखादा प्रश्न जसं लॉग एक्स देतील त्याला म्हणा u इंटू व्ही मध्ये करा. लॉग एक्स ला कसं करणार, व्ही तर नाही घेत तर लॉग एक्स इंटू 1 मारणार लागतं. इंटू 1 केलं की ते u इंटू व्ही ने सॉल्व्ह होतं. ह्याला आपण हे बघू. त्यानंतर काही एक प्रूफ असतील, मी जास्त घेणार नाही, जेवढं इम्पॉर्टंट वाटेल तेवढंच घे. चला चालू. आता इथं काय येतं, u इंटू व्ही इज इक्वल टू u इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v dx इंटू dx. ह्याला काय हे बघ कसं आहे, जे नवीन नवीन असतं ना त्याला समजून घ्यावं लागतं. कोणी असेल त्याला नवीन नवीन समजून घ्यावं तर ते आपलं. ह्याला पण हे जरा नवीन आहे, ह्याला काहीतरी लेट डिबेट करून कन्सिडर करून मग सॉल्व्ह करावं. समजला ना. हे बघ ह्याला काय म्हणणार, लेट लेट काय इथं येणार, इंटिग्रेशन ऑफ v dx इज इक्वल टू डब्ल्यू. ह्याला लेट अंजून घ्यावं लागतं की चांगली आहे. पहिल्या स्टार्टिंगला 2 महिन्यानंतर कळतं अरे बापरे चुकी झाली. v इंटू dx इज इक्वल टू डब्ल्यू. आता इथं काय येणार, हा इंटिग्रेशन आहे. आता v ची व्हॅल्यू पाहिजे तर कसं येणार, इंटिग्रेशन इथं गेला की इथं डेरिव्हेटिव्ह होतं, म्हणजे इथं कसं येणार v dx इज इक्वल टू dw. आता v ची व्हॅल्यू काय येणार, dw बाय dx. बस इतना ही. तिचा मित्र तू, मित्राला सोडलं, तू मित्रा सोबत गेला, ती एकटी पडली. हे जाऊन द्या, तुम्ही शिकायला बघा, फक्त शिकायचं तुम्हाला, काय गरज नाही. मी उगा एक्सप्लेन तुमच्या लक्षात राहत नाही, तुम्हाला मजा येण्यासाठी असं करतो. हा या कन्सिडर किती चांगली आहे. कन्सिडर काय, कन्सिडर सर इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ u इंटू डब्ल्यू. u इंटू डब्ल्यू जेव्हा अजून करेल ना हे तेव्हा सॉल्व्ह होईल. पहिला 1 महिना बघायचं, दुसरा 1 महिना बघायचं, तिसऱ्या महिन्यातले भाव द्यायचा. तेव्हा डी बाय डी एक्स ऑफ u इंटू डब्ल्यू. तुम्ही पण 1 दिवस बघायचं, दुसऱ्या दिवशी मनन करायचं, तिसऱ्या दिवशी जमलं ठीक आहे, नाही जमलं काय प्रॉब्लेम नाही, पण 2 दिवसात जमतं, फोकस नाही करणार पाहिजे. इझी गोट. ह्याचं काय सांगणार, तो आणि ती बोलली, ती शांत बसली, तो बोलला dw बाय dx. ओके, प्लस ती शांत बसली, तो बोलला काय du बाय dx. भावना समजून घ्या, फिलिंग्स आर इम्पॉर्टंट. आता इथं काय येणार, u ऍज इट इज dw बाय dx ची व्हॅल्यू काय, v प्लस w ऍज इट इज du बाय dx. आता इथं बघा d बाय dx ऑफ u इंटू डब्ल्यू. आता इथं u इंटू डब्ल्यू आहे, हा डेरिव्हेटिव्ह गेला, आता इथं इंटिग्रेशन येतं बरोबर. हा प्लस इंटिग्रेशन हे आतमध्ये पण गेलं तर w du बाय dx. समजलं आहे ना, भावना इम्पॉर्टंट. dx इथं पण dx. आता u ची व्हॅल्यू काय आपली नाहीये, w ची आहे ना, w इज इक्वल टू u. w ची काय आहे, इंटिग्रेशन ऑफ v dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u v dx प्लस हा प्लस w du बाय dx. हा dx. एक मिनिट, हाँ बरोबर है, कोई गलती नहीं, चलो आगे चलो. आता बघा u इंटिग्रेशन ऑफ v dx हा इकडे आला, हे प्लस आहे, हा इकडे आला की मायनस इंटिग्रेशन ऑफ w du बाय dx इंटू हा dx. सर हे कॅन्सल नाही करायचं, समजून घ्या ना. थोड्याशा कधीतरी आपल्याला त्रास झाला तर आपण तिची भावना समजून घेतो ना, तसं याला पण समजून घे ना. हा म्हणजे पुढं काय, हे बघा हे u ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ v dx ऍज इट इज मायनस
डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आपली व्ही डी एक्स, डब्ल्यू ला काय व्ही डी, हे आता लिहिलं डी यू बाय डी एक्स हे लिहिलं. आता हे डब्ल्यू ची व्हॅल्यू काय असते इथं बघा, डब्ल्यू ची व्ही डी एक्स, समजलं आहे ना. हा, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स खत्म, बस इतना ही करणे काय. इज इक्वल टू काय होतं, इज इक्वल टू मध्ये काय राहिलं यू व्ही डी एक्स. प्रूफ काय करायचं होतं, यू व्ही डी एक्स इज इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस मोठा इंटिग्रेशन डी यू बाय डी एक्स, छोटा इंटिग्रेशन व्ही डी एक्स आर डी एक्स. हे प्रूफ करायचं होतं, हॅन्स प्रूफ. एवढंच करायचं असतं, कधी पण एवढंच समजून घ्यायचं असतं. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. कोणाला पण एवढं समजून घेतलं की आपलं होतं. फिलिंग्स समजलं ना, कौन कहता है मैथ्स में फिलिंग्स नहीं होती रे. हाँ, आता हे बघा, ह्याच्यासोबत एक क्वेश्चन पण देतील की इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स. सर ये भी करके दिखाओ ना, ये हमें नहीं आता. तुझ्यासाठी करून दाखवतो. ये लॉग एक्स इंटू 1 इंटू डी एक्स, ह्याला आय असं मानायचं. तिथं देणार इव्हॅल्युएट हे देतील आणि ह्याच्यासोबत एखादा क्वेश्चन देतील, हा देतील नाही माहिती, ह्याच्यावानी देतील, फंक्शन चेंज होईल डेफिनेटली. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स, ह्याला कसं करणार, एल ओ जी लिएट, एल आय ए टी ई लिएट, लॉग तर आधी आहे, मग नंतर काय काय असं ना नंतरच. इथं बघा, इथं छोट्या ह्याच्यात करून दाखवू. आता बघा, हे लॉग एक्स लिहिलं, लॉग एक्स इंटू 1 इंटू डी एक्स. आता हे बघा, यू व्ही, यू एज इट इज, लॉग एक्स एज इट इज, व्हीचं इंटिग्रेशन 1 डी एक्स मायनस मोठा इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ यू. यू काय आपला, यू म्हणजे हा यू म्हणजे हा लॉग एक्स, मग छोटा इंटिग्रेशन व्ही म्हणजे काय 1 इंटू डी एक्स हा डी एक्स. ह्याच्या पुढचं सर, हा लॉग एक्स 1 इंटू डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स मायनस मोठा इंटिग्रेशन एज इट इज, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, ह्याचं काय एक्स, ह्याचं डी एक्स कॅन्सल. मुद्दा म्हणजे असं सॉल्व्ह करायला त्यानं, लॉग एक्स मायनस ह्याचं एक्स 1 इंटिग्रेशन एक्स इज एक्स लॉग एक्स एज इट इज. ज्याला ना भेटलं ना कोणी कॉन्स्टंट, हलणार ना डुलणार. असे पण काही माणसं असतात ज्याला एकदा भेटली ना परत सुटत. हे राहिलं एक्स, हे बघा आता एक्स आपण इथनं कॉमन घेऊ शकतो. येस, कॉमन घेतला. काय राहिलं, लॉग एक्स मायनस. बस इतना ही करने का है तेरे को, 4 मार्क पूरा मिल जाएगा इसमें, देख लो. नेक्स्ट क्वेश्चन बघू. होता सेकंड प्रूफ की रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मी ह्याच्या आधी ना एक जो व्हिडिओ लेक्चर अपलोड केलाय त्याच्यामध्ये बहुतेक एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर नाही, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा घेतलाय. एकदा बघा, सॉल्व मधला पडू शकतो की 4 मार्क आणि हा पडला तर कोणता क्वेश्चन नाही पडत. लेंदी ह्याला कसं करणार, यू इंटू व्ही, जसं आपण ह्याच्या आधी जे शिकले ना, म्हणून ह्याच्या नंतर मुद्दामून घेत. ह्याला काय करायचं, आय इथे काय येणार, आय इज इक्वल टू आय तर ॲज इट इज टाकायचं रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. तर हे काही नाही म्हणजे 1, कोणी नसतं ना त्याचं 1, असं आठवलं नाही तर म्हणायचं माझं कोणी आहे का, नाही मी एकटा, मग 1 लिहायचं. आता ह्याला यू आणि हा व्ही. सर लिएट रोल तर चेक करा, अरे दोन्ही अल्जेब्रिक आहे, काय लिहेल, हे आत दिले आहे नंतर लिहा, एकच आहे, पण ह्याचं इंटिग्रेशन अवघड जाईल, ह्याचं इंटिग्रेशन सोपं जाईल. ह्याला कसं लिहिणार, ह्याला यू माना, ह्याला व्ही माना. यू ॲज इट इज पहिला असं लिहून दाखवायचं, यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. ह्याच्या आधी जे करून दाखवलं ते असं लिहून दाखवायचं. इथे काय येणार, ॲज इट इज यू म्हणजे रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी एक्स मायनस मोठा इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. पुढे छोटा इंटिग्रेशन 1 इंटू डी एक्स रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. 1चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स. डिफरन्शिएट मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये जर 1 असेल त्याचं इंटिग्रेशन 0, पण इथं इंटिग्रेशन तर एक्स. मोठा इंटिग्रेशन ह्याचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर
ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचं परत इंटिग्रेशन घेतलं तर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 2x, ए स्क्वेअरचं 0, एक्सचं 2x, हे 2x, ह्याचं इंटिग्रेशन x dx. हा 2 आणि हा 2 बघा कॅन्सल, राहिलं काय रूट x as it is a square plus x square minus integration of x square upon a square plus x square dx. आता ह्याला कसं करणार, आता ह्याचं तर डेरिव्हेटिव्ह पण वरती नाहीये, x स्क्वेअरचं 2x पाहिजे होतं, x स्क्वेअर आहे, तर आपण प्लस ए करू, प्लस ए स्क्वेअर करू, मायनस ए स्क्वेअर करू. ही माझी काय, तू तुझा काय आहे, हम उसके क्या वो हमारी क्या, बात एक ही है. समझ रहा है एक्स स्क्वेअर. आता एकदा प्लस ए स्क्वेअर केलं, मायनस ए स्क्वेअर केलं. आता बघा इथं ना कसं आहे, एक मैत्रीण दुसरी मैत्रीण आणि हा मध्येच फसतो. एक्स रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, मग कसं इकडे गेलं की हे एकटं, मग हा दोघांकडे थोडा वेळ ह्याच्याकडं, थोडा वेळ हिच्याकडं. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर dx. तर हे मायनस आहे सगळ्यांसाठी, तर हे आतमध्ये गेलं तर आतमध्ये गेलं तर हा प्लस होईल, मायनस मायनस प्लस. ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. पुढे हे बघा, हे x i इज इक्वल टू इथे i इज इक्वल टू x इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस हे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग एक रूट आणि एक रूट खालचा कॅन्सल, राहील काय रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे ऍज इट इज राहून द्या सगळ्यांचा एक सोबत, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर dx. आता इथं काय येणार, i इज इक्वल टू एक्स रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस ह्याचं रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरला आपण i म्हणलेलं, i इज इक्वल टू रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, प्लस मध्ये इकडे तिकडे झालं की चालतं, इथं i म्हणायचं, i प्लस आता हे ए स्क्वेअर. आता ह्याचं इंटिग्रेशन काय असेल, हे बघा रूट इंटिग्रेशन 1 अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. जर लक्षात नाही आलं ना, इथं बघायचं काय लॉग ऑफ एक्स प्लस रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 999. हा इथं काय येणार लॉग, इथनं यासाठीच हे असं माहिती नसेल ना, इथनं घ्यायचं, हे इथं लिहून टाकायचं. जर एवढं तरी तुम्हाला आलं ना यार, पास तरी होतं माहितीये का. ज्याचे पास होण्याचे वांदे, ज्यांनी जर हे बघितलं ना, अरे सर काय शिकवता तुम्ही, हे चाललेलं आहे एकदम असं. हा आय आणि हा मायनस आहे इकडे आलं तर प्लस आहे, म्हणजे हा 2i इज इक्वल टू एक्स इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लॉग ऑफ एक्स प्लस रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हा प्लस सी इंटिग्रेशन केलं की प्लस सी देतात. हा 2i आय इथं मल्टिप्लाय, इथं गेलं की डिवाइड, डिवाइड म्हणजे अख्ख्याला डिवाइड, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. बस इतना ही 4 मार्क्स मिल जाएंगे. इतना किया तो भी 4 मार्क्स मिल जाएंगे. नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. फॉर्मूला प्रूफ होता है 1 अपॉन एक्स स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 2 लॉग ऑफ एक्स माइनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. हा आणि हा सेम आहे, जसा हा सॉल्व्ह करेल तसा हा तुम्ही सॉल्व्ह करा. मी काही चमच्याने तुम्हाला भरवणार नाही, तुम्ही ह्याला तुमचं डोकं वापरा, ह्याला मी सांगतोय. हे आलं की ते आपल्यात आहेत. हे बघा ह्याला काय करू शकतो, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. काय आपल्याला काय पाहिजे, 1 अपॉन 2a पाहिजे. आणि इथे ए आपण हे प्रूफ करायला तर काय तर घ्यावं लागेल, तर i इज इक्वल टू 1 अपॉन 2a घेतला, एक दिला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे कॅन्सल करून ह्याचे येणार डी. हा पुढे काय करणार, आय इज इक्वल टू 1 अपॉन 2a. आता एक्स पाहिजे आपल्याला, 2a तर आहे पण एक्स पाहिजे आता वरती कुठेतरी, तर एक्स स्क्वेअर एक घेतला एक्स स्क्वेअर
प्लस 2a मायनस एक्स स्क्वेअर. खच 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 हेच इक्वेशन बनतं. सही आहे. हा, त्याच्या पुढे काय येणार, ह्याला आपण कसं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरला कसं लिहू शकतो, एक्स प्लस ए एक्स मायनस ए. ह्याचा अर्थ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असतो dx. ह्याला पुढे काय करणार, आय इज इक्वल टू 1/2a इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस ए एक घेतला मायनस एक्स मायनस ए. हे बघा काय येणार आहे, एक्स इंटू एक्स तर एक्स स्क्वेअर, हे ॲज इट इज हे केलं की हे इक्वेशन तयार होईल, अपॉन एक्स प्लस ए इंटू एक्स मायनस ए dx. कसं होईल हे बघा, हा आतमध्ये गेला तर एक्स मायनस एक्स, एक मिनिट इथे स्क्वेअर. आता बरोबर झालं, मला लक्षात नाही आलं ते. हा, एक्स प्लस ए मायनस एक्स प्लस ए प्लस ए तर हा 2a, एक्स मायनस एक्स कॅन्सल होऊन हे इक्वेशन तयार होईल. त्याला म्हणतात फक्त जुगाड करणे, ते बॉईज बरोबर करतात. 1/2a इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस ए, दोन मैत्रिण्या दोन मित्र, एक थोडा वेळ इकडं थोडा वेळ इकडं, इथं लिहून घ्या एक्स प्लस ए एक्स मायनस ए मायनस इंटिग्रेशन इथं dx दे घ्या, परत 1/a एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए अपॉन एक्स मायनस ए. बघा सेम सेम खालीवरती दिसलं की कापायचं, हे आणि हे गेलं, हे आणि हे गेलं, राहिलं काय, आय इज इक्वल टू 1/2a. एक्स 1/x मायनस 1 1 काहीतरी आहे तर इंटिग्रेशन असतं लॉग, आणि 1 खाली काय असतं एक्स मायनस ए तर एक्स मायनस ए, हा मायनस लॉग कॅन्सल, 1/x प्लस ए, ह्याचं इंटिग्रेशन काय येणार 1/log log एक्स प्लस ए एक्स प्लस ए. हे झालं ह्याचं इंटिग्रेशन. आय इज इक्वल टू 1/2. आता लॉगची तर प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला, काय असते लॉगची प्रॉपर्टी, मायनस ए. आता बघा आपण लॉग ए बाय बी ला असं लिहितो, लॉग ए मायनस लॉग बी. ह्याला काय लिहू शकता, लॉग, आता हे या फॉर्म मध्ये, ह्याला या फॉर्म मध्ये लिहा, काय एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. 3-4 मार्क फिक्स. प्रश्नाला ह्याच्या हा येईल नाही तर हा येईल ह्याच्या पलीकडे. आता ह्याला पण एक शॉर्ट मध्ये सांगतो, नंतर तुम्ही याला बघा. इथे काय करणार 1/2a ॲज इट इज, इथं जसं केलं तसं इथे करायचं 2a ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 1/2a लिहिलं. हा, आता काय करणार ए, आता ए आपल्याला इथं आहे तर ए म्हणजे एक्स मायनस ए पाहिजे का नाही, तर ए मायनस एक्स लिहू शकतो आपण. ए मायनस एक्स लिहिलं, आता प्लस ए करा, प्लस एक्स करा, ए प्लस एक्स. ह्याच इक्वेशन कसं बनतं, ए मायनस एक्स ए प्लस एक्स. एवढंच आणि बस. बाकी ह्याच्या खाली घेऊन जावा काहीतरी कपेल, ही तर घेऊन जावा काहीतरी काटणार, 1 हेच येणार. नेक्स्ट क्वेश्चन. आता हे दोन आहेत ते शेवटचे असतील, ह्याच्या पलीकडे काय येणार, जे कन्सेप्ट आहे ते ह्यातनच लागेल, जे येईल ते यातनच येईल. 4 मार्काला जर थेरम पडला यातनच पडला, काय आलं की यातनच येईल. एक बहुतेक एक राहिलाय त्याच्यानंतर लास्ट असेल. आता ह्याला कसं करणार हे बघू. आय इज इक्वल टू √1/√a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला साइन इनवर्स एक्स बाय ए. एक्स बाय ए, तर आपण असं काय ठेवलं की साइन आला पाहिजे, म्हणजे आपण काय करू, एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा ठेवलं तर साइन थिटा. आता आपल्याला काय पाहिजे, एक्स बाय ए इज इक्वल टू साइन थिटा. आपल्याला थिटा पाहिजे ना, तर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स बाय ए. इथपर्यंत काय, आता इथनं ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, dx इज इक्वल टू ए साइन थिटाचं कॉस थिटा. आय इज इक्वल टू, ह्याच्यात जर व्हॅल्यू आपण टाकल्या, dx काय आपला, हा dx म्हणजे हा, हे म्हणजे ए कॉस थिटा. तर इथे काय येणार, रूट ए स्क्वेअर तर ॲज इट इज आहे, मायनस एक्स स्क्वेअरला आपण काय, एक्स ला काय ए साइन थिटा, इथे काय येणार ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. बरोबर. हाँ सर, आगे. हाँ आगे चलो. हे आहे ए कॉस थिटा अपॉन, आता हे बघा ए स्क्वेअर कॉन्स्टंट आला, ए स्क्वेअर बाहेर आला, इथनं इथे काय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आय इज इक्वल ए कॉस थिटा अपॉन
तर ए स्क्वेअर हा बाहेर आला तर ए म्हणजे चला ठीक आहे ए स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअरचं कॅन्सल होईल आय इज इक्वल टू ए कॉस थिटा अपॉन ए कॉस थिटा डी थिटा हे सगळं लिहित चला डी थिटा इथे काय येणार आय इज इक्वल टू हे सेम दिसली की कापायचं तर इथे काय येणार 1 इंटू डी थिटा इथे काय येणार आय इज इक्वल टू थिटा आपलं थिटा काय आय इज इक्वल टू थिटा आहे तर आपलं थिटा काय आहे साइन इनवर्स एक्स बाय हा झाला प्रूफ याला 3 मार्काला येईल हा एकदम प्रॉपर करून ठेवा आणि एकदम इझी याच्यात काही आहेच नाही तर हा आपला लास्ट क्वेश्चन होते दोन्ही कधी आले नाही आजपर्यंत पण प्रोबॅबिलिटी की येऊ शकतात 3 मार्काला हे विचारतील आणि त्यानंतर एक खाली छोटा प्रश्न देते ते हे नाही सॉल्व हे विचारते ह्याच्या खाली एक छोटा कोणतं तरी येऊ शकतो बघू कसं येतं ते काय करणार आता हे बघा इथे एकदम इझी आहे हे ह्याला काय डोकं नाही वापरत एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी तर डी टी काय येणार एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी हे आहे ना तर मग आय इज इक्वल टू आहे ना तर आय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स डीएस म्हणजे हे काय झालं डी टी इथं काय झालं 1 अपॉन एफ ऑफ एक्स काय तर हे टी तर ह्याचं काय ह्याचं इंटिग्रेशन काय असतं लॉग ऑफ टी लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टी काय आपला एफ ऑफ एक्स बस इतना ही आएगा ह्याला प्रश्न कसं विचारतील आय इज इक्वल टू tan x हा काढा ह्याला कसं लिहिणार साइन अपॉन कॉस कॉसचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे का नाही हा हे मायनस मायनस साइन हे मायनस आता आहे हा आहे लॉग ऑफ कॉस ह्यालाच आपण लिहिलं तर लॉग ऑफ कॉस एक्स इंटू -1 लॉग ऑफ 1 अपॉन कॉस एक्स तर सेक एक्स होतं लॉग ऑफ सेक एक्स मग एवढं करू नका तुम्ही असं काय दाखवू नका एवढं केलं तरी इनफ ह्याच्यावरती ह्याला कसं करणार स्कोर करायचा आपल्याला एफ डॅश एक्स आता एफ ऑफ एक्स ला जर टी ठेवलं तर हे काय येणार एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी ऍज वी नो की हे येतच फिक्स इंटिग्रेशन घेतलं एफ डॅश एक्स काय एफ हे झालं डी टी हे झालं डी टी हे 1 अपॉन ह्याला काय मानलंय रूट टी आता ह्याला कसं करणार रूट टी म्हणजे काय असतं ह्याच्यात काय नसतं म्हणजे टी रेस टू हाफ रूट टी म्हणजे काय टी रेस टू हाफ आता हे वरती गेलं तर आय इज इक्वल टू वरती गेलं तर टी रेस टू मायनस हाफ आता तो फॉर्म्युला माहिती आहे +1 + n + 1 n सर टी माय हे इंटिग्रेशन निघाल टी 1/2 + 1 -1/2 + 1 आन्सर काय येणार टी रेस टू -1/2 2 तिकडे 2 -1 + 2 -1 + 2 तर 2 -1 + 2 तर 1/2 हे 1/2 आणि खाली पण 1/2 आय इज इक्वल टू 2 रूट टी टी काय आपला एफ ऑफ एक्स 2 रूट एफ ऑफ एक्स इथे नाही एवढंच येतं आतापर्यंत जे पण दिलं ते नीट प्रॉपर करा 100% नाही तरी 80-90% की त्यातनच पडेल असं कोणताही कन्सेप्ट नाही फंक्शन नाहीये जे घेतलं नाही फंक्शन फक्त चेंज यू इथं जसं आता एक्झाम्पल जर हे आलं इथे जसं मी tan x घेतलं cot x येईल sec x येईल फॉर्म्युले सगळे लर्न करून जावा फॉर्म्युला शिवाय पर्याय नाही भेटून नेक्स्ट डिफायनाइट इंटिग्रेशन च्या लेक्चरला तोपर्यंत